हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. राधे राधे सगळ्यांना. आता आजची व्लॉगची सुरुवात माझ्यापासून होते. मी करते व्लॉग. आज कॅमेरा मी उचलला आहे आणि मी बोलायला सुरुवात केली आहे. तर आज तुमचा दादा आहे, पण अजून त्यांची आंघोळ वगैरे झाली नाही आहे. झालं असं की सकाळी परी लवकर उठली होती आणि मग त्यामुळे आम्ही दोघं पण उठलो होतो. मग दोघंजणं उठलो लवकर, तर मग परीला परत झोप आली. म्हणून मग आम्ही दोघांनी मध्ये घेतलं आणि तिला तिच्याशी बोलत 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 तिला झोपवलं आणि आम्ही पण तिथेच झोपून गेलो. तर झाले 10:30 उठायला. 10:30 नाही म्हणता येणार, एक 10 वाजलेले उठायला. पण मग परीचं सगळंच असतं ना. काय म्हणतात त्याला, घुटी, तिला दूध पाजणं, औषध देणं. आता तुमची परी व्यवस्थित आहे. आता तिचा खोकला कमी आला आहे रे दूध सांडेलमध्ये. तर तिचा खोकला कमी आला आहे. 1 मिनटं, मी ते चहा बनवायला घेते. इकडे यांच्यासाठी पाणी तापायला ठेवलं आहे आणि आता पाणी तापत आलं आहे, पण ते परीला झोका देत आहेत. आणि ना गरम काय झालं आहे, आता डॉक्टरांनी ना आपल्या परीला मुगाची आणि तांदळाची पेस्ट पाजायला अलाव केलं आहे. कारण आता कसं आहे, हे आहे ना, गरमी पडली आहे आणि फक्त दुधावर भागत नाही. आणि मग त्यामुळे डॉक्टर बोलले की तांदळाची आणि मुगाची पेस्ट म्हणजे भाजून वगैरे ते काय करतात ना, ते मम्मी देणार आहे करून. मी फक्त आता धुवून घेते ते आणि मग ते करायचं आहे. तर मग तिला आता हे पण करायला सांगितलं डॉक्टरांनी. चालू काय म्हणतात त्याला, काय हो म्हणतात ते, निबलरमधनं फळ द्यायला ना. निबलर्स असतात ना ते छोटे छोटे. मग हां तसं असतं, त्याच्या आतमध्ये फळ ठेवायचं, मग ती चोपट बसणार, फक्त ज्यूस जाणार त्यातला. ओके. ते काय ते असतं चोपणी टाईपच असतं, त्याला असे होल होल माझे. आता मला तर काय माहीत नाही, आता माझं बाळ तशी सुरुवात करणार आहे, पण माझ्यासारखे बरेचसे असतील त्यांना माहीत असेल. तर ते आणायचं आहे. म्हणजे त्यात आहे ना, तिला आपण फळ टाकून देऊ शकतो. आता कसा उन्हाळा भरपूर वाढला आहे आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे माझ्या घराची परिस्थिती. आपण राहतो वरती, तर ते हे असतं, काय म्हणतात त्याला, पत्र्याने खूप जास्त बिचारीला गरम होतं आणि मग डिहायड्रेशन होतं, आपल्यालाच होतं घाम जाऊन जाऊन. तर तिला काय नाही होणार. मग त्यामुळे ते आणायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक फळ टाकून दिलं की ती एक टाईमपास म्हणून चघळत राहील. तुमची परी इकडे झोपली पाळण्यामध्ये, दाखवलं असतं, पण ती येतं लंगोटवर आहे. तर लवकरच मी परीचा फेस रिव्हील करायचा प्रयत्न चालू आहे माझा. मी माझ्या मनाचे गट्स एकत्र करते की, कारण कसं आहे ना, माझं असं नाही आहे म्हणणं की मलाच बाळ आहे किंवा मला नजर लागेल, असं नाही आहे. पण ते कसं असं एक बालपण असतं, जे मुमेंट्स असतात ते आईवडिलांनीच अनुभवायचे असतात. ते मला सगळ्यांवर शेअर लवकर करायचे नव्हते. त्यामुळे पण आता ठीक आहे, आता परी सगळ्यांवर इंटरॅक्ट करायला तेवढीशी हुशार झाली आहे. तर मी लवकरच आता प्रयत्न करेल तिचा एक तुम्हाला लोकांना असं डायरेक्ट एखादा व्लॉग डायरेक्ट सरप्राईज म्हणूनच भेटेल. मी सांगणार नाही कधी करेल. मी यांना पण सांगणार नाही की मी आपण ह्या टाईमाला उद्या करायचं, तर मी आज त्यांना सांगणार की आज उद्या आपल्याला फेस परीचा रिव्हील करायचा आहे. मस्तपैकी परीचं एक कम्फर्टवालं खेळणं आहे, ते गदा असते, ते घेऊन मस्त झोपते. ती त्याच्यावरच चोपत चोपत झोपते, त्याच्यावरच खेळते. आज जाणार आहे डीमार्टला. काय मला थोडंफार घरामध्ये तांदूळ वगैरे बरेचसे संपलेत, तर ते आणायचे. तर मग जाऊन येणार आहे, बघू मम्मी येते का. माझ्या मम्मीची पण बिचारीची तब्येत खूप जास्त खराब आहे, पण आई असते. ती मला म्हटली की मी येते दीदी, तू जा, कारण घरामध्ये खायला तर पाहिजेच आहे. म्हटल्यावर तू जा, मी थांबेल. ग्रेट आहे बाबा माझे आईवडील. म्हणजे असं नाही, सगळ्यांचेच आईवडील ग्रेट आहे, पण मला माझ्या आईवडिलांचा थोडा जास्त म्हणतात ना अभिमान आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना कधीच असं त्यांच्या मुलांना कधीच असं हे नाही केलं आहे, डिमोटिवेट नाही केलं आहे की तुम्ही हे करू शकत नाही किंवा तुम्हाला हे जमणार नाही.
माझ्या आईवडिलांनी भले आम्हाला त्या गोष्टीमध्ये करतानाही अपयश आलं पण त्यांनी नेहमी मला शिव्या पण घातल्यात की काय तुम्ही तुमच्यासाठी आम्ही हे करू, पण परत नव्याने ते आम्हाला मदत करायला उभे राहतात. आणि आता तर मी अनुभवते की माझ्या आईवडिलांचा जेवढा माझ्यावर जास्त जीव होता त्याच्यापेक्षा जास्त आता तो जीव परीकडे कन्वर्ट झाला आहे. म्हणजे पप्पा तर बाबा सकाळी 6 वाजल्यापासूनच फोन करायला चालू होतात की माझी परं उठलं का, परं त्यांची ती परी नाही परं आहे, परं उठलं का. मग ते झालं की मग आपण बोलला ना नाही उठलं आहे, हां मग मला उठल्यावर कॉल करा सायली मी येतो. म्हणजे त्या व्यक्तीला मी एवढ्या आता माझ्या पप्पांचं वय 60 वर्ष चालू आहे, ते थकलेले आहेत कारण ते माथाडी कामगार आहेत. ते दररोज आणि आता खूप जास्त काम करतात ना, आता त्यांची रिटायरमेंट आली तर त्यांना भरपूर काम वगैरे असतं. पण त्यातनं पण ते तिच्यासाठी वेळ काढून येतं. तर मला असं फील होतं की माझ्या बाळाचं करणारं हक्काचं कोणीतरी आहे माझ्या आणि माझ्या नवऱ्यानंतर, मला टेन्शन नाही. तर आणि ती पण त्या लोकांना खूप छान रिस्पॉन्स देते. काय हो, खूप छान रिस्पॉन्स देते. म्हणजे लिटरली मी म्हणेल ना ते आणि ते असतंच ऑब्व्हियसली, तुम्हाला सगळ्यांना पण माहीत असेल, जन्मल्याच्या नंतर आपण ज्या व्यक्तींच्या जास्त सहवासात असतो आपण त्याच व्यक्तीकडे जास्त जातो. तर माझं स्वतःचं असतं की मला माझ्या मम्मीकडची लोकं आवडतात का, तर मी हां कुठे कुठे घेऊन जाऊया. हे काय करतात माहिती आहे, ते कॅरियर आणल्यापासून हिला काय झालं, एक कॅरियर आणल्यापासून ना हे ह्या शाणीला आणि हे तिचे पप्पा ती शाणे फिरायला जातात सारखं, इकडे चाललो चला कॅरियरमध्ये तिकडे. आणि ही बया अजून 4 महिन्याची नाही. ही आता त्या दिवशी कालच मम्मीकडे गेलो दवाखान्यात येता येता आणि आम्ही घरातनं बाहेर हिला घेणारच होतो का हिला ठेवणार होतो. ही पोरगी रडायला लागली, हिला वाटलं हे दोघंच चालले आहेत, ही सोकवली बाहेर फिरायला. आणि हे बाई आहेत आमचे हे म्हाशे हिला सारखे फिरायला नेतात. ह्यांना काय आहे, उद्या आता जर हे कुठे कामानिमित्त बाहेर गेले किंवा काही गोष्टीसाठी गेले तर ही मला राहून देईल काय घरात, म्हणेल चल बाहेर घेऊन, काय नको घरात राहू द्या. तर फ्रेंड्स परी बघा आपली कशी झोपली अशी उलटी उत्तानी पडून डबक 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 डबक. काय म्हणतो काय पालती, हां मग तेच झालं, उत्तानी आणि पालती एकच झालं. काही उगाच आपलं. तर मस्त खेळते ती आणि किती खुश झाली, खेळते ती मस्तपैकी. तर आज थोडंफार सामान आणायला जायचं आहे बाहेर, पण सायलीने सांगितलं आहे परीला आपल्या घ्यायचं नाही, सारखी सारखी बाहेर फिरवायची नाही. मग आता बघू, मम्मी येणार आहे सायलीची, ती बसणार आहे मम्मी थांबणार, आम्ही जाऊन शॉपिंग करून येणार ना. हो हो. तर आता तिच्यासाठी लावलाय थोडा AC, ही बघते रांगायला पुढे पुढे. हे बघा कसं चाललंय बघा. तिला घातले आता लंगोट, लय गरम होते ना, तर पत्रा आहे ना लय गरम होते, काय करू शकत नाही आणि त्याला. मग आता बघतो 18 वर करा AC. एक मिनिट थांब. AC टेम्परेचर 18 वर सेट करा. अरे हे दाखवलं असतं, झाला 18 वर सेट. घरात आमच्या रिमोटची गरज नाही, फक्त मोबाईल घ्यायचा, काय बोलायचं तर बोलू शकतो, नाहीतर डायरेक्ट हे पण करू शकतो. या लाईट बंद करा आता बघा. कसं आहे, थांबा आता लाईट चालू करू द्या. परी आपली खेळते, उगाच तिला डिस्टर्ब नको. खेळते म्हणजे पुढे जायला बघते, पण तिला पुढं जाताच येत नाही. ये परी रे, परी 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 परी, ये परी 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 परी, ये परी 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 परी. ठीक आहे फ्रेंड्स, आता जरा बघतो, हिला जरा खेळवतो. मम्मी तर आहे बसली तिची, ती पण खेळेल. मस्त आपले इंस्टाग्रामवर फॉलोअर्स हळूहळू वाढत आहेत, तुम्ही पण जाऊन जॉईन होऊ शकता, फॉलो करू शकता, फॉलो करू शकता. आणि मी तुमच्यावर अधिकार दाखवू शकते कारण तुम्ही माझी फॅमिली आहात. तर मी तुम्हाला सांगू शकते, होऊ शकता नाही, जा आणि आपल्या परीच्या पेजला फॉलो करा. आणि त्यात एक मस्त गुड न्यूज आहे की लवकरच सायलीनी मन खट्ट करून आपल्या परीचं फेस रिव्हील करणार आहे. तर फेस पहिलं रिव्हील होणार आहे इंस्टाग्रामवर, आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी आपण ब्लॉगवर तिचं फेस रिव्हील करणार आहे. सो पहिले इंस्टाग्राम फॉलो करा,
बघू. तर फ्रेंड्स चाललो आहे डीमार्टला शॉपिंगला. सायली आपला कॅमेरा इथं ठेवून गेली होती आणि पलीकडं आपल्या सायलीची मम्मी येऊन बसले. जरा सांभाळते. तर मी चाललो पळत पळत सायलीकडे. एवढी सारी दुपारची गर्दी, वाजले 2. माणसाने बाहेर पडायचं की नाही. एवढी मोठी लाईन आहे, लाईनच लाईन. अरे बापरे, एवढी मोठी लाईन. भांडण झाली पुढे, बघितलं नाही का? एका माणसाची भांडणं चाललेत ऑटोवाल्यांची. दोघं पण ऑटोवालेच आहेत ना. काय माहिती त्यांच्या भांडणामुळे एवढी सगळी मोठी लोक आहे. आता किती जण असतील त्यांना लवकर गळत आली असेल, लहान बाळ असेल, म्हातारी लोक असतील, ते उन्हापासून वाचण्यासाठी पटापट घरी चालले. बापरे, संपतच ना. तुम्ही गाडी नीट चालवा, ते काका पाचू ते बघतात. अच्छा, हे इकडं हे असली कामं पण चालू आहेत वाटतं, खोदकामं. त्या खोदकामांना तर टाईम नसतो. हे बघा, कधी कधी मला वाटतं जी चांगले असतात ना रस्ते, तेच खोदूनशी पुन्हा नवीन करतात. पण ज्याला ॲक्च्युअल गरज असते खोदून नीट बनवून, म्हणजे ते लोकांच्या समस्या सोडवू शकतात, मला तर ते दिसतच नाही. म्हणजे माझा अनुभव आहे, मला कोणाला काय बोलायचं नाही. आहे ना हो. आणि यांची गाडी बघा, तुम्ही फास्ट चालते. उगाचच फास्ट चालवतात. एक तर आधीच मला खोकला त्रास होतोय. खोकल्याने गाडी खास ऐकताय ना, हे खरं रूप. खरं रूप रूपाचं काय हे तुमचं खरं रूप. तुम्ही बोलता ना, आलंय दादा तुझा चांगला आहे, दादाला मीच ओळखू नये. काय जरा नीट चालवा ना गाडी यार. नीट 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 म्हणजे काय असंच चालवता का? पुढं तिथे दादा. एक दिवस मी नकळत त्यांच्या ब्लॉग करेन. मी नकळत त्यांच्या ब्लॉग बनवेल. बारी, ही काय गाडी नीट आहे का हो? काय असे चालवतात तुम्ही, मला धरून बसायला लागतंय. अरे पण झोपून कशी बसणार तू? नकळत त्यांच्या ब्लॉग काढेन एक दिवस. मी नक्कीच तुम्हाला दाखवेन की जो कॅमेराजवळ मस्त बाबू बाबू करणारा दादा आहे ना, कसा आहे तो मागून. गर्दीच गर्दी. सायकलिंगसाठी आहे ना बाळे, सायकलिंगसाठी बनवलंय. म्हणजे ॲक्च्युअल तिथं काही गरज नाही आहे. आता मला माहीत नाही इकडे त्याचा किती वापर केला जातो, नाही केला जात. पण मला तरी वाटतं की ॲज कम्पेअर ॲज बाकीचे रस्ते जे आहेत, जिथे भरपूर सारं काम करण्यासारखं आहे, तिथं काहीच काम नाही. आणि इकडे बघा, इथे ओसाड पडला, इथे एक सायकल नाही चालत आहे. लिटरली इथून कधी कधी बाईकवाले जातात. एक मिनटं, भावाचा फोन आलाय. भाऊ, मम्मी आहे घरी, भाऊ पण आलाय. तर म्हटली आपला वायफाय आहे तर त्याला पासवर्ड हवा आहे, आणि वायफायचा पासवर्ड चेंज केला आहे. ओ, नावं पण चेंज करा. तर मग करतील आता, टाईम भेटला. कारण वायफायचं नावं चेंज केल्यावर पूर्णपणे सगळं सेटअपच बदलावं लागेल ना. गुगल वगैरे, गुगल मीडी वगैरे. बघा ना केवढा मोठा रस्ता आहे. त्याच्यावर एक सायकल मला आत्तापर्यंत जायला दिसली नाही. आताच कलर केला आहे. आता कलर केलाय. कलर नाही का कलर? वगैरे बघा, कलिंगड कितीला आहे? कसं आहे? 50 किलो वाले 60 का 100 का दो. कापून दाखवणार का? कापून देणार ना? कापून नाही देणार. आहे ते बघ. हा ना. आणि मग घरी गेल्यावर कळायचं काय हो? घरी गेल्यावर कळायचं, अरे हा तर कलिंगड सफेद आहे, आपण तर लालच बघत होतो. कुठे गाडी पार्क करतात? तिकडे आता जागा. हा, तिथे झाडाखाली करा. पण त्यांची रिक्षा आहे. काय हे चॉकलेट आर्टिफिशियल फूड सेन्स, म्हणजे हे सिरप आहे, चॉकलेटमध्ये टाकायचं. हां, 6 सर्विंग. ओ, 6 जणांना येऊ शकतो. एक बात झालं. बघ तरी ट्राय कर ना. 75 आहे. असंच राहतं. मी आहे ना, मी पितो ना. हे पेरी पेरी सॉस होता बा आपल्याकडे. आहे अजून.
तर आमची शॉपिंग तर चालली मजबूत. असली मजबूत. बोलायला काय ठीक आहे. चिक्की इकडे एवढं कन्फ्युजन आहे. इकडे आहे पापड. हे काय घेणं झालेत कारण आम्ही पापड खातच नाही. हे काय आपलम पापड पुऱ्या आहेत पापडाच्या. चल आत्ताशी एवढंच घेऊन झालं. काय सामान तर घ्यायचं नाही जास्त. थोडंफार घ्यायचं आहे कळतच नाही. पापड घेतला असता तर संध्याकाळी डाळ भात पापड खाल्ला असता. तो इकडे काय ते सोप डिश आहे. सोप डिश नाही डिश सोप म्हणजे त्यात साबण टाकायचं आणि कसा काढायचा. हां. अरे बापरे माझी परी एक साबण काढ्यापर्यंत रडत बसेल. आम्हाला आंघोळ आवडत नाही का नाही हो. हे किती छान आहे. हे बघा इथे बघा ना तसे टॉईज भेटतात का तिला. नाही ते बापरे माझे पाय बी दुखतात यार सिरियसली. खेचायचं आहे मागे. हां कॅन घ्यायचं का रसना घ्यायचा. रसना रसना 150 लागेल रसना. पण हे हां असं होत होतं ना तुझ्या नानाची. हे घेऊ का एक ऑरेंज का मँगो घे मँगो. टँग ना. हां इकडे ठेव ना. हे ऑरेंज येते. हे रसना किती बनतं पकडे. हे इकडे तुझ्या नानाची टँक आणि हे रसना. हे तर 33 ग्लास भेंडी. चल नाही पाहिजे 150ला 33 ला. तेच घेतलंय ना. नाही टँक आहे. हे गेले गाडी आणायला. हे खालीच येते. इतकं सामान घेतलं. मी आता निघालो. आम्ही निघालो. त्यांच्याकडे दिलंय सामान इकडे दिसतंय का. आणि मी पकडलं इकडे. हे फक्त डब्बे. हे डब्बे यासाठी घेतले वजनाप्रमाणे मी सामान दिलंय. मला नाहीच उचलायचं अजून. आता किती 5 अजून 2 महिने मला. हिला आयुष्यभर काय जड उचलायचं नाही. अरे नाही बघा आता मला सिजर झाले 6 महिने मला काही जड उचलायचं नाही असं स्ट्रिक्टली डॉक्टरने सांगितलंय. हा डॉक्टरांना हे माहित. डॉक्टरांना स्वतःला माहित नसेल हे मी कधी बोललो ते. हे बोलले होते. तुम्हीच कमेंट करून सांगा की सिजर झाल्यानंतर किती महिने वजन उचलायचं नसतं. या माणसाला तर सगळं सोपंच वाटतं. पुढचा जन्म देव करो यांना सायली करावं आणि मी राजू. यांना कळेल जे बोलतात ना की तू काय केलंस ते यांना कळेल. पुढच्या जन्मी पण माझ्यासोबतच राहायचंय. हा ठीक आहे ग बाबा. हे बघा सांगतो नुसता हा आवाज आल्याशिवाय बोलूच नको. कसलं ऊन आहे बापरे. म्हणजे असं वाटतंय सूर्य डोक्यावरच येऊन बसलाय काय हो. अजून मठात जायचंय परीला घेऊन. तर मम्मीला बोलली आम्ही घरी आलो की तू जा घरी तयारी कर मठात जाऊ. का पप्पा तुमचा लेख पाठच्याला दिलंय हेल्मेट आणि हा बघा मी ना हेल्मेटचा चाललाय आणि गाडी एकदम फास्ट होती. पप्पांनाही व्हिडिओ वाचवणार आहे. तर फ्रेंड्स आत्ताच पोचलोय आपण. सायलीने इकडे सगळं सामान सगळं काय जरासं सामान होतं ते सगळं भरलं आहे. मी आपल्या परीला झोका देतोय. बाहेर काम चालू आहे रस्त्याच्या पलीकडे म्हणून थोडाफार आवाज कमी येऊ शकतो. तर आता परत जायचं आहे बाळाला घेऊन स्वामींच्या मंडामध्ये. जाणार आहे रिक्षाने. तुम्ही आले एवढं माझ्या मम्मीने सांभाळलं. तुम्ही आल्या उड्या मारायला लागली मम्मीच्या खुशी. तुम्हाला घे म्हणत होती ती. हां मग हा बापाचं प्रेम कळतं तिला. हा आणि आईचं काय. आईचं काय आजीने एवढं सांभाळलं त्याचं काय. झोप आलेली म्हणून ती रडत होती. ती माझ्याकडे झोपते. मी नीट झोपवतो तिला. तुम्ही नाही नीट झोपवत. आणि ते फालुदा बनव आणलायस एवढा. तेच तुम्हाला सांगते फालुदा आणू बनवा. बघू कसं आहे ते. आता राहू द्या. अरे काय काय टाकावं लागेल बघायला. आता हिला द्यायचं आहे तर मठामध्ये 5 इथंच वाजलेत. माझं अजून एडिटिंग बाकी आहे.
ही झोपायचं चाललं आहे पण झोपाळा तिचा हालायचा बंद झाला का लगेच उठते ती. मग बघतो आता कसं काय होतं आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स आत्ताच मठातून आलो आहे, 6 वाजलेत. आपल्या या परीला तिकडे सायली फ्रेश करते. ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथेच संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.